नमस्कार सर. नमस्कार. तुमचा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव दगडू खंडू गायकवाड, बर. मुक्काम पोस्ट सांगवी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. हे जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून हे वापरतोय मी. 4-5 वर्षापासून हो, वापरताय. मी SBIचा खरं म्हणजे मी एक रिटायर्ड ऑफिसर आहे. बर. 2021 मी रिटायर झालो. बरं. 21ला आणि तेव्हापासून ही शेती खरं म्हणजे पूर्ण याच्याने चालू केलेली केली. हो. तर आता म्हणजे तुमचा पूर्व अनुभव काही नाही शेतीमधला, बरोबर? हो, म्हणजे हो. 3-4 वर्षापासून शेती चालू केलेली. हो. तर आता आपण हे तुमचं क्षेत्र बघतोय पूर्ण गावाचं, बरोबर आहे? हो. तर आता समजा जर ओंब्या वगैरे बघितल्या आणि गावाचा जर उतार पाहिला हो. तर कुठंच असं खाली म्हणजे काही ठिकाणी बसलेला, काही ठिकाणी चांगली वाढ झालेली असं कुठंच दिसत नाही, एकसारखी वाढ आहे. हो. हो. तर तुम्ही SCT वैदिक वापरताय आणि गेले 4 वर्षापासून वापरताय, हो, म्हणजे बरोबर. बँक सोडली आणि शेती क्षेत्रात आले तर डायरेक्ट SCT वैदिकच्याच सोबत काम चालू केलं, हो. हो. बरोबर आहे? हो. हो. तुम्हाला माहिती कशी भेटली आणि वापर कसा केला? नाही, सुरुवातीला सर ज्यावेळेस म्हणजे 21च्या अगोदरच चालू केलं तुम्ही. बरं व्हिडिओ मार्फतच याची खरं सुरुवात झाली माझी. बरं. व्हिडिओ बघत होते. व्हिडिओ बघता बघताच हे SCT वैदिकची माहिती भेटली. बरं. आणि मग तिथून थोडंसं एखाद वर्ष काही समजल्या, काही गोष्टी नाही समजल्या, पण नंतर मग ते पूर्ण जशी जशी व्हिडिओ बघत गेलो बरं. तसं तसं SCT वैदिक हे पूर्ण लक्षात येऊन गेलं. पूर्ण लक्षात. म्हणजे RNPS काय आहे, हो. SSM काय आहे, SG काय आहे, बरोबर. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या. कुठं काय वापरायचं हो, हे पण लक्षात येऊन गेलं. लक्षात येऊन हो. गेलं. आता आपण हा तुमचा गहू बघतोय, बरोबर आहे? हो. हे क्षेत्र किती हो? हे 3 एकर आहे सर. 3 एकर क्षेत्र हो, आहे. 3 एकर. आणि याच्यामध्ये ही व्हरायटी कोणची लागवड ही केलेली? पॅसिफिका 9294 आहे सर. पॅसिफिका 9294, हो. हो. बरोबर? हो. तर एकंदरीत लागवड कधीची? नोव्हेंबर 15 आहे सर. नोव्हेंबर 15, म्हणजे साधारणतः आता 3 महिने झाले हो, आपले. 3 महिने झाले. बरोबर, हो. कम्प्लीट 3 महिने झालेले हो. आहे. हो. आणि आता आपण जर बघितलं, समजा ओंब्या वगैरे बघितल्या, हो. तर एकंदरीत काय वाटतं, म्हणजे साईज म्हणा किंवा ओंब्यांची क्वालिटी म्हणा? हे सर असं सगळं असं एक समान दिसतंय ते. एक समान. म्हणजे हो, म्हणजे असं बुवा कुठं हिरवा आहे, कुठं म्हणजे सुकलेला व्यवस्थित बरोबर. असं नाही वाटत सर. बरोबर. सगळीकडे जर फिरलात ना तुम्ही तर पूर्ण बुवा एक सारखं वाटतं. म्हणजे एकसारखं ओंबी पण चांगली आहे त्याची. बरोबर. जवळजवळ 7 एक बोट येईल ती. जवळ आपण मोजले ना ती 7 बोट पर्यंत येईल अशी काहीतरी ओंबी म्हणजे आहे. 7 बोटांपर्यंत हो. ओंबी. हो. हो. हे बघा सर. ही 4 आणि 2 सहा- 6-7 बोटांपर्यंत आहे. बोटांपर्यंत आहे. तर एकंदरीत आता आपण समजा जर क्वालिटी वगैरे बघितली, हो, हो. याच्या आधी पण तुम्ही वापरताय, तुम्ही हो, काही हो. नवे शेतकरी नाही, नाही जुने सर. शेतकरी. हो. हो. तर गेल्या वेगवेगळ्या पिकांना वापरलेलं आहे सर तुम्ही. हो. म्हणजे तुम्ही आता बोलता बोलले की तुम्ही हो. हो. आपण शेवग्याला वापरलेलं आहे, शेवग्याला वापरलं. त्याच्यानंतर पपईला वापरलेलं आहे. पपई, टरबूज केला होता सर मी या बरं. ठिकाणी. हा, हा. या ठिकाणी भाजीपाला पण केलेला आहे सर मी. म्हणजे एकूणच जेवढे पिकं जेवढे वापरताय हो. तुम्ही, हो. हो. तर एकंदरीत म्हणजे तुम्ही आज मार्केटमध्ये पण जात असाल, हो. हो. मार्केटमध्ये पण आपल्या सोबत मार्केटमध्ये येणारे आपल्याच सारखं पीक किंवा आपल्यासारखं जे काही उत्पादन हे पण येत असेल, हो. हो. त्यांच्या क्वालिटीमध्ये आणि आपल्या क्वालिटीमध्ये काय खूप बदल वाटतो? फरक असतो सर. हे आपली जी क्वालिटी असते हा. ती म्हणजे असं 1-2 दिवस जर पडून सुद्धा राहिली, कारण कसं आहे आमच्याकडे शिरपूरला मार्केट आहे आणि शेंदव्याला मार्केट आहे. बरोबर. पण एखाद वेळेस असं होतं, आता मी इथे 1 एकर टमाटे लावले होते, बर. पण ते इतके निघतात सर 1 एकर. म्हणजे कधी कधी जर 50च्या ऐवजी जर आपण 70-75 कधी घेऊन गेलो समजा बरोबर. कॅरेट, हो. तर एखाद्या वेळेस विकले गेले नाही तर दुसऱ्या दिवशी पण त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे त्याची किपिंग क्वालिटी चांगली किपिंग क्वालिटी चांगली राहते त्याची. बरोबर. आता जे की आज आपण गहू बघतोय, आता हो. शेजारी पण गहू आहे, येताना हा जो काही भाग आहे हो. हो. इथून MP बॉर्डर अक्षरशः म्हणजे 10 किलोमीटर अंतरावर आहे, 15-20 बरोबर? किलोमीटर. हा, म्हणजे 15-1 किलोमीटर अंतरावर हो. आहे. आणि जर बघितलं तर हा पूर्ण गव्हाचा बेल्ट येतो हो. थोडक्यात, बरोबर? जिकडे तिकडे बघितलं तर गहू. आता आम्ही येताना पण बघितलं, पण काही ठिकाणी जो काही गहू आहे हो. त्याची जी काही आपण म्हणतो वाढ आहे एकसारखी झालेली नव्हती. त्या मानाने आपलं जर गहू बघितलं तर सगळं टेबल प्लॉट बनलेलं आहे, हो. बरोबर आहे? तर एकंदरीत ह्या आधी पण तुम्ही उत्पादनं वापरले, हो. बरोबर? तर काय वाटतं साधारणतः 3 एकरामध्ये किती उत्पन्न निघू शकतो? तरी सर निघायला पाहिजे, माझ्यामध्ये तरी निघायला पाहिजे. म्हणजे एकरी 30 क्विंटल तरी निघायला पाहिजे. एकरी 30 क्विंटल तरी? 25 तरी कुठं नको जायला. म्हणजे बरोबर. 25-30 म्हणजे 75 क्विंटल तरी 3 एकर मध्ये निघायला पाहिजे. 3 एकरामध्ये 75 क्विंटल निघायलाच पाहिजे असं म्हणजे माझा अंदाज आहे. म्हणजे बरं.
तर आता एकंदरीत आपण जे काही पीक बघतोय याच्यासाठी काय नियोजन केलं होतं? नाही याच्यासाठी आहे ना सर हा. मी सुरुवातीपासूनच RNPH, बर. SSM, हा. कृषी भूमी अमृत. गोल्ड, हा. कृषी अमृत बरोबर. हे सगळं याच्यात टाकलेलं आहे. आणि सर काय झालं ते सुरुवातीला टाकताना समजा आता SSM घेताना काही आता 2-2 एक टाकायला पाहिजे. बरोबर. मग आता काही 2-2 मिळाल्या, काही समजा मधलं मिळालं नाही. बरोबर. असं जे मिळालं ते सगळे एकत्र करून बरोबर. आणि त्याच्यामध्ये 6 गोण्या याच्या मिक्स केल्या त्या कृषी अमृतच्या. बरोबर. आणि 1.5 किलो असं म्हणजे एकूण 12 किलोच त्याचं पण तयार केलं होतं. आणि बाकी SSM वगैरे. म्हणजे एकंदरीत जो काही बेसल डोस आहे, हो, हो. बरोबर, तर ते पूर्ण ताकदीने जसं लावता आला तसं आपण लावलेलं आहे. आणि तुम्ही बोलता बोलता बोलले एक वाक्य की मी आतापर्यंत 12 ते 15 ड्रम्स होईल एवढ्या क्षेत्राला टाकलेलं वापरलेलं, जातं. बरोबर आहे. हो. म्हणजे आपल्याला ह्यावरून कळून येतं का जो सेंद्रिय कर्ब आपण म्हणतो, जे राम सर ओढून ओढून सांगताय हो, हो. का तुमच्या मातीमधलं सेंद्रिय कर्ब हेच तुमचं पिकांचं खरं पोषण आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि आपण जे काही डिपॉझिट करतो आज बँकेमध्ये, तुम्ही होता म्हणून, हो, हो, हो. आपण जे बँकेमध्ये साठवणूक करतो त्याच्यावरच आपल्याला क्रेडिट भेटतं किंवा त्याच्यावरच आपल्याला व्याज भेटतं. बरोबर. तसं तुम्ही सेंद्रिय कर्ब जो आहे तो मातीमध्ये टाकून ठेवला आणि त्याचं जे काही तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा जो काही व्याज आहे हे पिकाच्या मधून भेटतंय, बरोबर आहे. एकंदरीत आता सर तुम्ही एवढे लांबून येताय शिरपूरवरून, साधारणतः किती किलोमीटर? 22-25 किलोमीटर वरून येत आहे. तर असं कधी वाटलं का बाबा आपण एवढं टाकतोय, एवढं वापरतोय आणि तरी आपल्या डोक्यामध्ये शांतता नाही आहे किंवा आपल्याला तेवढं कॉन्फिडन्स येत नाही आपलं पीक चांगलं येईल का नाही, असं कधी वाटलं? नाही सर, तसं काही नाही सर. तुम्हाला एक सांगू मी या शेताला फक्त RNPH, कृषी अमृत आणि SSM बरोबर हे टाकल्यानंतर माझ्या डोक्यात होतं LSQ ची एखादी ट्रीटमेंट करायची वरून. बरोबर. पण सर ते पण काही करता आली नाही सर. ते इतके वाढायला सुरुवात झाली ना तर ऑटोमॅटिक त्याची हाईट बीट सगळी येऊन गेली. मध्ये घुसलं तर मग ते थोडं मुडायचं पण ते. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस निसवला त्यावेळेस बरोबर. माझ्या खूप डोक्यात होतं ते का बुवा एक LSQ ची ट्रीटमेंट जर घेतली आपण तर मग सेटिंग वगैरे चांगलं होईल. पण नाही चान्स भेटला सर. त्याची आवश्यकता बी पडली नाही. अनावश्यकताही पडली नाही असं मला म्हणायचं. आता जे लोक रासायनिक वापरतात, हो. बरोबर, आज तुम्ही बँक सोडून जेव्हा कृषी क्षेत्रात आले तेव्हा पण तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा रासायनिकचा वापर करावा? नाही सर, ते सुरुवातीपासूनच मी खूप म्हणजे कंट्रोल ठेवलेलं आहे इथं. बरोबर. म्हणजे का वाटलं बाबा SCT वैदिकच का वापरावं असं का वाटलं? पण सर असं म्हणजे ते हे जे पिकतं ते बरोबर. हे थोडक्यात म्हणजे विषमुक्त पण असतं. बरोबर. म्हणजे असं आजारांना वगैरे हे होत नाही, आजार येत नाही या पिकामुळे. त्याच्यामुळे आणि लोकांनाही आपण थोडंसं बुवा चांगलं खाऊ घालावं. बरोबर. म्हणजे ग्राहकाला पण आपण आपण चांगलं चांगलं आरोग्य देऊ हो, शकतो जे चांगलं की आपण आरोग्य देऊ. पिकवतो. आता तुम्ही याच्या आधी फळबाग केलं होतं, म्हणजे टरबूज काढलं होतं, पपई काढली होती, पपई, टरबूज. त्याची मार्केटमध्ये किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना देत असाल हो. तर त्यांचं काय एक तर त्याला गोडी खूप होती. गोडी खूप होती. हो. हा. टरबूज पण झालं म्हणजे पपईमध्ये टरबूजमध्ये पपई लावली होती. आंतरपिकच होतं. आंतरपिकच होतं ते पण चांगलं निघालं होतं सर. चांगलं निघेल. टरबूज आणि पपई दोघे. पपईत हा जो अर्धा भाग आहे ना सर, बरोबर. त्याच्यात पाणी होतं पावसाळ्यामध्ये. बरोबर. पण ते पपई मेली नाही. वास्तविक काय होतं, पाणी जर व्हायला लागलं ना हा. तर पपईचं झाड मरून जातं. पण सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर 8-8, 15-15 दिवसांनी, 8-8, 15-15 दिवसांनी ते दिल्यामुळे ती पपई पण मेली नव्हती. 3 ते 4 महिने कंटिन्यू पाणी होतं हो. पपईमध्ये. 3 ते 4 महिने पाणी हो, होतं. हो, हो. बापरे. तरी पण तशी तग धरून मग होते. तग धरून राहिली आणि चांगलं आलं सर. चांगलं उत्पन्न हो आलं. हो. एकंदरीत आता सर तुमचे जर काही अनुभव ऐकले तर तुम्ही प्रत्येक पिकामध्ये चांगले अनुभव घेतले हो, हो. आणि आज समजा 3-4 वर्षापासून वापरताय. हो. आता भरपूर शेतकरी आहे का ते आमचं 1-2 वर्ष वापरतात आणि त्यांना मध्येच दुर्बुद्धी सुचते आणि ते परत नवीन काहीतरी चालू करताय, परत अधोगतीच्या मार्गाला लागतात. तर तुम्हाला याच्या मागे आपण म्हणतो ना एकच SCT वैदिकच धरून ठेवण्यामागचं काय असं धोरण काय नाही सर, तसे अनुभव पण आले ना. अनुभव आले. एकदम हे रोगाला बळी नाही पडत हे पीक. बरोबर. आणि मी भाजीपाला पण केला होता सर या ठिकाणी. हा. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो,
ह्या पट्टीमध्ये मी या 1.5 एकरमध्ये टमाटा लावला होता जून महिन्यामध्ये आपलं फेब्रुवारी महिन्यामध्ये. सर कमीत कमी 2000 ते 2100 कॅरेट निघाली इथं. बापरे, हो, ह्या लिंबाच्या झाडापासून एवढ्या ह्याच्यातच. 1-1.5 एकरामध्ये? हो, 1.25 एकर येईल ते. 1.25 एकर मध्ये 2100 कॅरेट. हो, पण सर भावाच्या बाबतीत ते काही म्हणजे आपलं बॅड लॅक होतं. 100-150 रुपयांनीच म्हणजे गेलं. आपण क्वालिटी पिकवली, मार्केट पाहिजे तसं भेटलं हो, असतं हो. तर अजून उत्पन्न वाढलं असतं. हो, इथं शहाद्याला पाठवायचो. बरं. 100-125 हम्म. दिवसाआड, 1-2 दिवसाआड असं. पण भाव कमी असल्यामुळे आणि तसं सर अजून मग त्या बाजूला कुदलो. मग त्या बाजूला पण मी काय केलं, 1 एकर हा. हे फेब्रुवारीमध्ये लावले ते जूनमध्ये लावले टमाटे परत. जून मध्ये लावले. हा. कारण इकडे थोडं समाधान नाही झालं ते तिकडे जूनमध्ये लावले. पण ते पण पीक खूप चांगलं आलं सर. बरोबर. पण मी जो पैसा टाकला होता समजा तर तो जेमतेम कव्हर झाला. पण असं म्हणजे मला स्वतःला काय राहिलं. बघा म्हणजे आपल्याला उत्पादन भरपूर मिळालं, हो. पण मार्केटचा आपल्याला हो. भाव भेटला नाही. भाव पण माझी जमीन मात्र सुपीक झाली. हो, जमिनीला पोषण चांगलं आता मिळालं. आपण जेव्हा चालत होतो सर, म्हणजे हो. जसं पावाची लादी फुगते हो हो तशी आपली जमीन एकदम भुसभुशीत लागते नाही का? हो हो. तर एकंदरीत आता आपण समजा बघितलं 3-4 वर्षापासून तुम्ही वापरताय हो, हो. आणि तुमच्या बोलण्यातून तो आपण म्हणतो कॉन्फिडन्स हा जाणवतोय हो, हो. का तुम्ही SCT वैदिक पासून किती घट्ट नात्याने जोडलेले हो, आहे. हो, बरोबर आहे. हो. तर हा तुमचा काही खानदेश भाग आहे. हो, बरोबर. हो. खरं तर हा नाशिक जिल्ह्यापासून जवळ आहे, हो, हो. पश्चिम महाराष्ट्रापासून जवळ आहे. हो, हो. पण हा कृषी क्षेत्रामध्ये थोडा मागं पडलेला हो, मागं आहे. दुष्काळी जिल्ह्यांप्रमाणे आज पाणी जरी म्हणजे भरपूर डॅम झाले हो, हो, हो. पण शेतकरी अजून पण तेवढं डेव्हलप नाही, तेवढा प्रगल्भ होत नाही. हो, हो. काय सांगाल त्या खानदेशच्या शेतकऱ्यांना काही SCT वैदिक खरंच म्हणजे तारण हारता आहे का आपण जर वापरलं जमिनीमध्ये तर नक्की आपल्याला योग्य नफा किंवा योग्य उत्पन्न भेटू शकतं का? सर SCT वैदिकचा जो आपण वापर करतो ना ते शेतीसाठी खरोखरच अत्यंत उपयुक्त आहे ते. पण काय होतंय सर, हे जे काही शेतकरी काय असतात एक वेळेस वापरून बघतात बरोबर. आणि काही जर रिझल्ट मिळाला नाही तर ते सोडून देतात. त्याला थोडंसं जरा सातत्य पाहिजे सर. सातत्य पाहिजे. कंटिन्युटी जर ठेवली ना व्यवस्थित तर जमिनीचा पोत बी सुधारतो. प्रत्येक पीक चांगलं येतं सर. प्रत्येक पीक चांगलं येतं. हो म्हणजे आज आपल्याला तो अनुभव तुमच्या हो. शेतामध्ये मिळालेला आहे. हो तर आता तुम्ही सांगत होते का आपला जो प्लॉट आहे म्हणजे तुम्ही 3-4 वर्षापासून वापरताय. हो हो बरोबर. आता बेसल वगैरे तुम्ही नियोजन सांगितलं. हो. बरोबर. त्या पद्धतीने केलं. तर याला स्प्रे वगैरे काही केलेले आहे का? नाही सर, याला फवारणीला म्हणजे असं चान्स मिळालाच नाही आणि करावं असं काही वाटलं गरजच नाही. वाटली नाही. म्हणजे त्याचे जर तुम्ही असे पानं वगैरे बघितले ना सर बरोबर. ते सुरुवातीपासूनच म्हणजे हिरवेगार हो. आणि काळोखीमध्ये हा जसं राम सर सांगतात का जेवढं मोठं पान तेवढं तेवढं मोठं मोठं फळ. फळ. तर त्या पद्धतीने असं म्हणजे काही जाणवलं नाही ते. बरोबर. एलएसक्यू करणारच होतो मी, पण मग ते काही चान्स मिळाला नाही Chance सर. ते वाढून गेलं ते. वाढून गेलं. हा, त्याच्यामुळे आणि जे आपण पोषण दिलं होतं त्याच्यामध्ये ते ते कव्हर होऊन गेलं cover सर. होऊन गेलं. एवढ्या महिन्यात कुठलाच प्रकारचा आजार आला नाही, त्यामुळे आपल्याला बाहेरून कुठला स्प्रे घेण्याची नाही नाही काही गरज आपला नाही spray पडली घेण्याची सर. गरज नाही पडली नाही नाही, काहीच नाही सर. आणि म्हणजे पोषणासाठी आपण एकही स्प्रे घेतला नाही. नाही नाही आपला जो हा गहू आहे हा पूर्णपणे आपला बेसल डोस फक्त बेसल हो डोस. बेसल डोस. तर एकंदरीत आता समजा जर खर्चाची जर तुलना केली हो. मार्केटमध्ये असंख्य लोक औषधं मारतात. हो हो बरोबर. असंख्य बेसल डोस रासायनिकचे खत औषधं भरताय, हो. फवारण्या करताय, तरी पाहिजे तसं उत्पन्न आणि क्वालिटी भेटत नाही. नाही भेटत सर. त्या तुलनेमध्ये काय वाटतं SCT वैदिक महाग वाटतं का? नाही सर, आता बघा तुम्ही ह्या ह्या म्हणजे 3 एकरमध्ये हा. साधारणतः 20-21 हजार रुपये खर्च झालेला आहे. 20-21 3 एकरामध्ये हो 3 एकरामध्ये? 21-22 हजार. म्हणजे 8,000 रुपये प्रति एकर हो फक्त. हो. लोक विश्वास ठेवतील की एवढं भारी गहू? पण सर मागचं होतं ना, मागचे पण मागचं deposit डिपॉझिट केलेले. झालेलं आहे ना माझं. बरोबर. मी जवळजवळ सर 10 ते 15 हे झाले सॉइल चार्जर टाकून झाले बरोबर. दोघं पट्ट्या मिळून. बरोबर. म्हणजे आता काही तुमचं भाजीपाला असेल हा. प्रत्येकच पिकाला मी म्हणजे सगळंच वापरलेलं आहे सगळंच आणि वापरलं. कंटिन्यू वापरलेलं आहे. त्याच्यामुळे ते अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये हो. चांगले बनलेले आहे. बरोबर. सेंद्रिय कर्ब पण चांगलं बनलेलं आहे. हो तर आता हा जो काही भाग आहे तुमचा हो. शिरपूर झाला, इकडे नारडाणी झाला, हो. तुमचं हे गाव आहे आणि MP पर्यंत माझ्या होते. MP पण जवळच आहे. हो तर इकडं तुम्हाला मार्गदर्शन कल्पेश करतोय. हो हो बरोबर आहे. तर कल्पेश हा जो काही भाग आहे इथं भरपूर पिकं होता. तर प्रामुख्याने कोणकोणची पिकं होता?
इकडे केळी पपई जास्त होते हम्म. आणि समजा कोरडवाहू जर क्षेत्र असेल तर हे आपले रब्बी पिकं कापूस गहू ज्वारी मक्का बाजरी बरोबर. हे पिकं जास्त होतात. आता तुमच्या इकडे भरपूर हलकी पिकं केली जातात, बरोबर आहे. कमर्शियल क्रॉप केळी सोडलंय तर बाकी काही कमर्शियल क्रॉप होत नाही, बरोबर आहे. तर जे काही आज आपण पकडलं, समजा कापूस झालं, मका झालं किंवा तुमचे गहू झालं, याला जास्त हातभाव नाही लागत, बरोबर आहे. हा. तरी पण शेतकऱ्यांची प्रगती व्हायला पाहिजे. आता तंत्रज्ञान विकसित होतंय, बरोबर आहे की हो नाही हो सर? बरोबर. एकेकाळी आपण बैलजोडी वापरत होतो, आता आपण ट्रॅक्टरवर आलो हो. तर एका दिवसात 3 एकराचं आपण नांगरणी करू शकतो. हो. तर तंत्रज्ञान विकसित झालं तर आपली काय व्हायला पाहिजे, दमछाक कमी व्हायला पाहिजे आणि उत्पन्न वाढायला पाहिजे. तर तसं तुमच्या इकडे होताना दिसतंय का तुम्हाला? नाही तसं होतंय पण काहीतरी एक 5 ते 10% होतंय. 5 ते 10% होतंय. जसं बाहेर याच्यामध्ये होतं समजा नाशिक नाशिक साईडला वगैरे तिकडे जिल्ह्यामध्ये होतं. होतं. हा. तशी प्रगती इकडे नाही होती. नाही होते म्हणजे त्याचं काय प्रामुख्याने कारण काय? शेतकरी शेतीवर खर्च करतायत बरोबर. पण तो खर्च कशावर करतात? रासायनिक खत रासायनिक टाकून. खत, जी शेती करताय ती पूर्णपणे रासायनिक शेती होते बरोबर आणि रासायनिक शेतीमध्ये तुम्ही खर्च करताय पण जे उत्पन्न आहे ते दिवसेंदिवस कमी होत जात आहे. बरोबर मग जे शेतकरी त्या शेतीला व्यवसायाच्या दृष्टिकोनाने बघतात ना बरोबर तर ते त्यांना तसं इनपुट भेटत नाही किंवा बरोबर. आउटपुट Output भेटत नाही भेटत त्याच्यामधनं. त्याच्यामुळे शेती करणं लोक दुर्लक्ष करतायत. बरोबर आणि बघायला गेलं तर आपल्याकडे एस्टेट वैदिक मध्ये जर आपण सांगतो ना की बुवा तुम्ही खर्च करा बरोबर. तर त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही शेती करू हा पण ते आपण व्यवसायाच्या नजरेने बघतोय. बरोबर. मग आता व्यवसाय करायचा म्हटलं तर आपल्याला सुरुवातीला इन्व्हेस्ट करावं काही लागणार दिवस तरी हा. तग धरून राहावं तग लागणार. धरून लागणार बरोबर आहे. किंवा इन्व्हेस्ट जास्त करावं लागतील. बरोबर आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट करू तेवढं आपल्याला त्याच्यातनं बेनिफिट भेटणार आहे. बरोबर. तर एकंदरीत तुमचा भाग हळूहळू सुधारतोय. हम्म. आता माझ्या मते सर एज्युकेटेड होते, सर बँकर होते, बरोबर. बरोबर आहे. चांगल्या बँकेमधून त्यांनी निवृत्त झाले आणि ती शेती केली. आता एवढी शेती आज अनुभवी व्यक्तीला पण जमत नाही, बरोबर आहे की नाही हो, सर? बरोबर. तर आज सरांचे खूप खूप अभिनंदन इथं. आणि आज तुम्ही त्यांना मार्गदर्शन करताय, बरोबर. हा जो काही भाग आहे तर काही शेतकऱ्यांना तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर तुमचं थोडक्यात नाव आणि थोडक्यात परिचय करून द्या. माझं नाव कल्पेश सूर्यवंशी. आपल्या शॉपचं नाव आशीर्वाद ॲग्रो. आपला पत्ता शिरपूरमध्ये आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.